थँक्यू अर्णव. सर्वांना नमस्कार. आता आपण वादविवाद स्पर्धा चालू करत आहे. अ, काही लोकांनी जॉईन उशिरा केले असेल तर त्यांना सांगतो की आपल्याकडे दोन गट असणार आहेत. एक 5वी ते 7वी छोटा गट आणि 8वी ते 10वी हा वरिष्ठ गट. तर आत्ताची आपली स्पर्धा आहे ती वरिष्ठ गटासाठी आहे. यावेळी आपल्याकडं टोटल 28 टीम्सनी भाग घेतला आणि सांगायला खूप आनंद वाटतो की यामध्ये अगदी तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या टीम्सनी पण भाग घेतला होता. आणि सुरुवातीचे सर्व राऊंड्स आपण संपवले आणि आता फायनल राऊंड आहे. याच्यामध्ये आपण पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर ठरवणार आहे. आता या स्पर्धा सुरू करण्यापूर्वी वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातील भाग घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला खालच्या सूचना द्यायच्या आहेत. थोडासा लक्ष देऊन ऐका, कारण थोडासा बदल आहे. तर या वादविवाद स्पर्धेमध्ये पहिली टीम आधी विषयाला समर्थनात म्हणजे फॉर द सब्जेक्ट 3 मिनिटं बोलले. तुम्ही पूर्वी 2.5 मिनिटं बोलत होता, पण या राऊंडला आपण 3 मिनिटं दिलेली आहे. त्यानंतर दुसरी टीम 3 मिनिटं पुन्हा त्या विषयाला अपोज करणार म्हणजे विरोधामध्ये बोलत. त्यानंतर पहिली टीम 2 मिनिटं. मागं आपण पूर्वी 1.5 मिनिटं तुम्ही करत होता, तर आता त्यांना 2 मिनिटं दिली आहे. 2 मिनिटांमध्ये दुसऱ्या टीमचे मुद्दे खोडून काढायचे आहेत त्यांना. आणि त्यानंतर मग दुसरी टीम पुन्हा 2 मिनिटांमध्ये पहिल्या टीमचे मुद्दे खोडून काढणार आहेत. तर मला वाटतं हा थोडासा बदल सगळ्यांनी नोट करून ठेवा. आता या स्पर्धेचे नियम आहेत थोडेसे, सगळ्यांना थोडे माहीत असतील, पण पुन्हा एकदा मी त्यांना आठवण करतो की टीम मधल्या दोन्ही सदस्यांनी बोलणं महत्वाचं आहे. मध्ये त्या दोघांनी सदस्यांचा सहभाग इम्पॉर्टंट आहे. मुद्देसूद बोलणं, आय कॉन्टॅक्ट, आत्मविश्वासाने कसं बोलतात आणि दुसऱ्या टीमचे मुद्दे कसे खोडून काढतात याला मार्क आहे. आणि त्याच बरोबर दिलेल्या वेळात बोलणं यालाही मार्क आहेत. म्हणजे तुम्हाला जास्त वेळ गेला तर तुमचे मार्क कट होणार. आणि मुख्य म्हणजे आपल्याला आता स्क्रीनवरती तुमचा किती वेळ उरला आहे ते कळू शकेल. म्हणजे सुरुवातीला 3 मिनिटं दिसतील आणि तुम्ही जसं बोलू शकाल ते कमी कमी होत जाईल. आता आपल्या मोठ्या गटात फायनल आल्या ज्या टीम आहेत, एक म्हणजे प्रगत विद्या मंदिर रामगड येस आणि सर. हा आणि दुसरी जी आपली शाळा आहे ती कैलासवासी यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी. येस. आहेत का दोन्ही? हा. आणि या दोन्ही टीमना एक छान विषय दिलेला आहे वादविवाद करण्यासाठी. विषय आहे ग्रामीण जीवनशैली ही शहरापेक्षा चांगली आहे. विषय आहे ग्रामीण जीवनशैली ही शहरापेक्षा चांगली आहे. आणि या विषयाच्या समर्थनात म्हणजे फॉर या सब्जेक्टसाठी बोलतील प्रगत विद्या मंदिर रामगड. हा. आणि या विषयाला अपोज करतील किंवा विरोध करतील कैलासवासी यादव दगडू पाटील तांदुळवाडीचे. तर सगळेजण रेडी आहेत आता? येस सर. ऑल येस दी सर. सर्वांना सर्वांना ऑल दी बेस्ट. थँक्यू आता सर. आपण आता थोडं आपण पावर चालू किलो करूया. स्माइल ठेवा सोबत. प्रगत विद्या मंदिर. हा. युअर टाइम स्टार्ट्स नाव. चालू कर. नमस्कार. आम्ही प्रगत विद्या मंदिर रामगड या प्रशालेच्या विद्यार्थिनी स्क्रॅच फिफ्थ डी मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजचा आमचा विषय आहे ग्रामीण जीवनशैली ही शहरापेक्षा चांगली आहे. मित्रांनो, खरंच सांगायचं झालं तर सर्वात भाग्यवान आणि स्वर्गात जन्माला आलेला माणूस तो म्हणजे ग्रामीण भागातला. मित्रांनो, सर्वत्र हिरवागार निसर्ग आणि थंडगार हवा आणि देखील खेळती नाही प्रदूषणाची, कारण निसर्गात झाडे आहेत. त्याचबरोबर सर्वात सुखाची झोप लागणारे ते म्हणजे मातीचं घर. ही घरं लहान असली तरी आम्हाला सुखाची सावली देतात. आता उदाहरणच घ्या ना, शहरात बिल्डिंग्स असतात. बिल्डिंग्स असल्यामुळे काय, उन्हाळ्यात गरमीच गरमी असते, पण ग्रामीण भागात मातीच्या घरात थंडावा असतो. त्याचबरोबर तुम्ही आमच्या इकडे ग्रामीण भागात येऊन तर बघा, उन्हाळ्याच्या दिवसात मातीचं घर आणि कौलाचं छप्पर, त्यामुळे काय थंडच थंड. आणि उदाहरण म्हणजे शहरातील लोक एसी लावून झोपतात. एसी लावून झोपायची आमच्या ग्रामीण भागात गरजच नाही. रात्री जरी आम्हाला ग्रामीण भागात अंगणात झोपलो ना तरी थंडगार हवा आणि निसर्ग असतो. त्याचबरोबर तुमच्या तिकडच्या वाहनांच्या किरकिरीपेक्षा आमच्या ग्रामीण भागात आम्हाला मायेने उठवण्यासाठी कोंबडा चारवतो. हम तो हमारे तुमच्या शहरात असलं ना तरी खऱ्या कुटुंबाची मजा ही आमच्या ग्रामीण भागातच असते. ते म्हणजे काय, आजी आजोबा काका काकी आई बाबा आणि अंगणात बागडणारी नातवंडे.
आणि गमतीची गोष्ट काय, ही नातवंडेच भांडणं लावतात, हीच मध्ये येतात आणि सोडवायला पण हीच जातात हो. त्याचबरोबर सण सण कसे साजरे करायचे देखील गुण्यागोविंदाने ते बघायचं असेल तर ग्रामीण भागाकडे येऊनच बघा. उदाहरणार्थ गणेश चतुर्थी ह्या दिवसात संध्याकाळी आरतीला गेल्यानंतर गावातल्या लोकांच्या मांडवावरच्या काकड्या काढणे हे टॅलेंट फक्त आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांकडेच आहे. मित्रांनो, खरंच ग्रामीण भागातील माणसं ही आपुलकी दाखवणारी आणि कायम हसत स्वागत करायला नेहमी तयार असतात. अहो, तुमच्या शहरात तुम्ही सिनेमा बघायला थिएटरमध्ये जाता, ते पण तुमच्याच खिशातले पैसे घालून, बरोबर ना? परंतु तुम्ही आमच्या ग्रामीण भागात येऊन तरी बघा. सर्वत्र प्रसिद्ध असणारे ते म्हणजे दशावतारी नाट्य. हे आम्ही अगदी आनंदात आणि पैसे न देता अनुभवतो. अहो, आता जवळच उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही पण एका ग्रामीण भागातूनच येतोय. अहो, नशिबान आहोत की आम्ही ग्रामीण भागामध्ये शिकतोय. हो, आमची शाळा अगदी डोंगरात जरी असली तरी आम्हाला अभ्यासाचा ताण कधीच येत नाही. हो, अगदी धबधब्यावर आल्यासारखंच वाटतं. ते बाजूने वाहणारे झरे आणि थंडगार वारे. मित्र हो, शहरातल्या लोकांच्या गर्दीतून हरवलेला आनंद आम्ही त्या लालपरीमध्ये अनुभवत आहोत. शहरातला पिझ्झा पास्तापेक्षा आमच्या ग्रामीण भागातले खाद्यपदार्थ जगात भारी आहेत. अहो, उदाहरणच द्यायचं म्हटलं तर खेकड्याचे सार, भरलेलं पापलेट आणि सोलकढी. अहो, एवढेच पदार्थ बस आहेत तिथे आलेल्या पर्यटकांचं मन जिंकण्यासाठी. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगते की मी देखील या ग्रामीण भागातूनच आलेले आहे आणि मी शेवटी एवढंच म्हणते की येवा ग्रामीण भाग आपलंच असा. मित्रांनो, साक्षी बोलले ते अगदी खरे आहे आणि मी तुम्हाला सर्वांना आग्रह करते की हे सगळं झाल्यानंतर आमच्या ग्रामीण भागात चाय आणि घावणे खाऊ नक्की येऊकच हवं हा. धन्यवाद. छान, व्हेरी गुड. वेळ संपलेला आहे. थँक्यू सर. आता तयार आहे का आपली तांदुळाची शाळा? हा, तर Yes, तुम्ही sir. याच्या आगेन बोलणार आहे. चला, रेडी? तर Yes, युअर sir. टाइम स्टार्ट. 1 मिनिट, घड्याळ लावू दे सरांना. 3 मिनिटच आहे आता. हा, तर चालू करा. युअर टाइम स्टार्ट नाव. चला. नमस्कार, माझे नाव साक्षी वसंत पाटील आणि माझ्या सहकारिणीचे नाव सृष्टी रवींद्र पाटील. आदरणीय अध्यक्ष, मान्यवर परीक्षक आणि उपस्थित मंडळी, आज मी ग्रामीण जीवनशैली ही शहरापेक्षा चांगली असते या विषयाला असहमत आहे आणि त्यामागची कारण मी तुमच्यासमोर स्पष्ट करणार आहे. पायाभूत सुविधा. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध नसतात. उदाहरणार्थ पुरेशी वीज, शुद्ध पाणी, रस्ते, वाहतूक व दळणवळणासाठीची साधने, मोठे बाजारपेठ, मनोरंजनाची साधने किंवा मनोरम्य गार्डन्स या सुविधा ग्रामीण भागात नसतात. परंतु या सर्व सुविधा शहरात उपलब्ध असतात आणि तेही 24 तास. आरोग्य सुविधा. ग्रामीण भागात अद्ययावत रुग्णालय, तज्ञ डॉक्टर्स आणि औषधे यांच्या कमतरतेमुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळत नाही. असंच एक वास्तविक घटना सांगायची म्हटली तर एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला मेंदूचा झटका आला. परंतु जवळपास एखादी सुविधा नसल्यामुळे 50 किलोमीटर दूर शहरात जाताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आणि तेच जर शहरात असते तर वेळेवर त्याला डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार मिळाले असते, ICU मिळाले असते. शहरात वेगवेगळ्या जाती, धर्म, भाषा यांचे लोक राहत असल्याने ते आपल्याला सहिष्णुता, जागरूकता आणि आत्मविश्वास आपला वाढतो. आपण म्हणतो की शहरात खूप धावपळ असते, परंतु या धावपळीमुळे आपल्याला अनेक कामे एकत्र करण्याची संधी मिळते. आपण सर्व कामे एकत्रित करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला शिस्त लागते, आपली कार्यक्षमता वाढते, आपण आपल्या कामाचे नियोजन करतो. तसेच ग्रामीण भागात हे नसते. तेथे शांततापूर्ण वातावरण असल्यामुळे तेथे वेळेचे नियोजन असते, त्यामुळे तेथील लोकांना शिस्त नसते. उच्च शिक्षण सुविधा, आरोग्यासाठी वैद्यकीय उत्तम सुविधा, इंटरनेट आणि रोजगार यासारख्या सुविधा फक्त आणि फक्त शहरातच उपलब्ध असतात. रोजगाराची हमी गावांमध्ये उद्योगधंदे आणि नोकरीसाठी फारच मर्यादित असते. कारण रोजगारासाठी लोकांना शहराकडे जावे लागते. नोकरी मिळाली नाही तर उद्योगधंदेही करता येतो. ग्रामीण भागात उच्च शिक्षण किंवा संस्था पूर्ण स्पर्धा परीक्षांची तयारी करावीची सोय नसते. अनेक ग्रामीण भागात आजही अंधश्रद्धा, जुनाट चालीरीती आणि विषमता विकासाला अडथळा आणते. ऑनलाईन शिक्षण किंवा बँकेसाठी शहरात जावे लागते. त्यासाठी वेळ, पैसा आणि संधी वाया जाते. शहरांमध्ये लोक वेगाने प्रगती करतात, नवनवीन संधी मिळवतात आणि परंतु उदाहरणार्थ IT इंजिनियर, फॅशन डिझायनर्स असे उद्योजक शहरातच घडतात. म्हणून माझे मत आहे की ग्रामीण भागापेक्षा शहरी हे भाग चांगले आहे, उत्तम आहे.
माझी सहकार्याने म्हटली ते अगदी उत्तम आहे. धन्यवाद. ठीक आहे, तुमचं थोडं लवकर झालं. छान छान बोललात. आता प्रगत विद्यामध्ये तुम्हाला 2 मिनिटं मिळणार आहे का यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी. तर रेडी आहात तुम्ही प्रगत विद्यामध्ये? येस सर. 1 मिनिट, आपलं क्लॉक येऊ दे. 2 मिनिटं. सर आवाज येतोय आमचा? येतोय, आवाज येतोय. हा अगदी छान येतोय. हा चला, तुमचा वेळ चालू होत आहे. स्टार्ट. मित्र हो, आताच आमची विरोधी टीम असं म्हणाली की शहरांमध्ये शिक्षण व आरोग्य सुविधा चांगल्या असतात. हो, मान्य आहे, पण त्या सुविधा सर्वांना परवडतात का? आता बघा, ग्रामीण भागामध्ये देखील आता सरकारी योजना पोहोचतच आहेत. मित्र हो, आताच आमची विरोधी टीम असं म्हणाली की शहरांमध्ये रोजगाराच्या संधी जास्त असतात. अहो, मान्य आहे, पण बघा, शहरात रोजगार जरी असले तरी स्पर्धा प्रचंड असतात, हे तुम्हा सर्वांना माहितच आहे ना. व तेवढेच नव्हे तर काही लोक बेरोजगार देखील राहतात. परंतु आमच्या ग्रामीण भागातली लोक स्वतःचं काम, शेती ह्यातून देखील आपलं पोट भरतच आहेत ना. आता बघा, आमची विरोधी टीम असं म्हणाली की गावात अजूनही सांडपाणी रस्त्यांची समस्या आहे. अहो, मान्य आहे, पण बघा, शहरातही झोपडपट्ट्या, वाहतूक कोंडी आणि कचऱ्याचे ढीग असतातच. परंतु आमच्या ग्रामीण भागातली लोक स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता ठेवतात. स्वच्छ भारत अभियानामुळे गावही बदलत आहेत. मित्रांनो, आता विरोधी टीम असं म्हणाले की झटका येण्याचं उदाहरण दिलं. मी त्यांना सांगू इच्छिते, मित्रांनो, झटका येण्याचं प्रमाण हे शहरातच जास्त वाढलंय, कारण वायू प्रदूषण यामुळे झटका येण्याची शक्यता आहे. पण आमच्या ग्रामीण भागात येऊन बघा, निसर्गाची थंडगार हवा आणि शेतीची हवा यामध्ये झटका येण्याचा प्रश्नच नाही. आणि त्यामध्ये उपयोग मध्ये काय आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, हे आपल्या ग्रामीण भागातच भेटायला मिळतं. गावची माणसं ना फणसासारखी जरी काटेरी असली ना तरी त्यांचं हृदय असतं रसाळ गळ्यासारखं असतं. तुम्ही एकदा येऊन बघा, ही माणसं तुम्ही ओळखीची असो अनोळखी असो, तुमचं स्वागत करायला कायम तत्पर असतात. त्याचबरोबर तुम्ही उदाहरण दिलं की IT म्हणजे फॅशन डिझायनर वगैरे ही शहरातच जाऊन बनतात. शहरात जाऊन बनले ना तरी त्यांची नाळ आहे ती गावाकडे जुळलेली असते. आणि कोणीही शहरात आता झाले, पण आधी विकास झाला, गावाचा विकास होत आहे. त्यामध्ये सरकारी हॉस्पिटल म्हणजे काय, तुम्ही झटकाराचं उदाहरण दिलं, हॉस्पिटलचं उदाहरण दिलं, पण मी तुम्हाला सांगू इच्छिते, गावोगावांमध्ये सरकारी हॉस्पिटल झाले आहेत आणि हॉस्पिटललाही सरकार अनुमोदन देत आहे आणि इथे देखील विकास होण्याची शक्यता आहे आणि विकास हा घडतच आहे. धन्यवाद. ओके, छान बोललात तुम्ही. थँक्यू सर. हा, आता कैलासवासी यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालय हे पहिल्या शाळेने मांडलेले मुद्दे तुम्हाला खोडायचे आहेत. येस सर. हा, 1 मिनिट तयार राहा आपण. हा, आता क्लॉक आलंय, तुमचा वेळ चालू झाला. युअर टाइम स्टार्ट नाव. चला. आमच्या विरुद्ध टीमवाले मुली म्हणाल्या की शहरातच प्रदूषण असते, परंतु कचरा हा खेड्यागावातही असतो. हो, मला मान्य आहे की ग्रामीण भागात निसर्ग, शांतता, पारंपरिक मूल्य आहेत, परंतु केवळ त्यावर जीवन सुधारत नाही. शहर ही आरोग्य, शिक्षण, करिअर, तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रगती यासाठीही पोषक ठरतात. म्हणूनच ग्रामीण जीवनशैली ही शहरापेक्षा चांगली असते, हे मी पूर्णपणे मानते. सण हे काही खेड्यागावातच साजरा होत नाही, हे शहरातही साजरा होतात. निसर्ग हे गार्डन्स मार्फत शहरातही आपल्याला उपलब्ध असतात, तेही चांगल्या पद्धतीने. तसेच मातीचे घर आता दिसतच नाही खेड्यागावात आपल्याला. आणि अंगणात झोपले, तुम्ही म्हटले की अंगणात छान हवा येते वगैरे, पण आता बाहेर झोपल्यावर डासांचे प्रमाण खूप वाढले आहे, त्यामुळे आपल्याला विविध आजार उद्भवू शकतात. तसेच नाटकांचे थिएटर आपल्या शहरात आपल्याला दिसून येते. तसेच खाण्याचे पदार्थ शहरातही तसेच मिळतात. तसेच गणेश उत्सव शहरातही साजरे होतात आणि खेड्यात गावातही आपल्याला दिसते की प्रदूषणाचे प्रमाण तिथेही आहे. आपुलकी महत्वाची नाही, भावना महत्वाच्या नाहीत, तर शिस्त ही महत्वाची असते, सवय महत्वाची असते. तर शिक्षण हे सर्वांगीण असलेले एक महत्वाचं पैलू आहे. तर शिस्त ही शहरातच लागते, हे माझे मत आहे. आमची विरोधी टीम म्हणाली, हम दो आणि हमारे दो, म्हणजेच ते स्वतःवर अवलंबून नसतात, कारण म्हणून ते ग्रामीण भागात असतात. पण शहरामध्ये गेलं की डायरेक्ट स्वतःवर अवलंबून राहावं लागतं. शहरात सण मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या उत्साहाने पण साजरे होतात.
आणि माझी सहकारिणी म्हटली ते अगदी योग्य आहे. शहरातही विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात ना. धन्यवाद. छान. वेळेत झालं दोन्ही टीमनी चांगले मुद्दे मांडलेले आहेत आणि समोरच्या टीमचे मुद्दे पण फोडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. अर्थात याचा निर्णय आपले जजेस ठरवतील आणि कुणाचा पहिला नंबर आला कुणाचा दुसरा नंबर आला तो निकाल आपल्याला दुपारी कळेल. हा, चला, थँक्यू सर्वांना. तोपर्यंत हसत राहा. कीप स्माइलिंग. थँक्यू. नंबर you, कितवाला sir. नंबर कितवा आला याला महत्व नाही. हो. तुम्ही बोलायला लागलात, सरांनी सांगितलं हसायला शिकला ना, ते जास्त महत्वाचे. नंबर पहिला दुसरा आल्याने काही फरक पडत नाही. पण छान आहे, तुम्ही इथपर्यंत त्याला खूप छान वाटलं. आता आपल्याला तिसऱ्या नंबरसाठी वादविवाद स्पर्धा चालू करायची आहे. याच्यामध्ये खूप छान आहे की एक शाळा आहे श्री पंत महाराज आदर्श विद्यालय बाळेकुंद्री आणि शिवडाव स्कूल सिंधुदुर्ग. यातली श्री पंत महाराज आदर्श विद्यालय ही कन्नडमध्ये बोलणार आहे. हा, त्यामुळे हे थोडंसं इंटरेस्टिंग होणार आहे. आपले जजेस ज्यांना कन्नड येणार आहे असेच घेतलेले आहेत आपण. हा, आणि यांना दिलेला विषय आहे आई वडील माझे मित्र असतात. म्हणजे बाळेकुंद्रीच्या मुलांना पुन्हा मी सांगू शकतो की मदर अँड फादर आर आवर फ्रेंड्स. हा विषय तुम्हाला दिलाय आणि याच्यामध्ये श्रीपंत महाराज आदर्श विद्यालय या विषयाला समर्थनात म्हणजे फॉर ए सब्जेक्ट तुम्ही बोलणार आहात, तर शिवडाव स्कूल सिंधुदुर्ग या विषयाच्या विरुद्ध यानं बोलणार आहे. तर चला, आता सर्वजण तयार आहेत का? दोन्ही शाळा, बाळेकुंद्री आणि आपल्या सिंधुदुर्गची शाळा शिवडाव. ते बाळेकुंद्री शाळा पंत हा, तुम्ही रेडी आहात? आर यू रेडी? ओके, देन विल स्टार्ट नाउ. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. 3 minutes, 3 minutes. ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ಸೋನಲ್ ಸಾಳುಂಕೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಮಮತಾ ಪೂಜಾರಿ. ನಾನು ಈಗಿನ 9ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಓದುತ್ತಿದ್ದೇನೆ. ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಹೆಸರು ಶ್ರೀಪಂತ್ ಮಹಾರಾಜ್ ಆದರ್ಶ್ ವಿದ್ಯಾಮಂದಿರ್ ಬಾಳೆಕುಂದ್ರಿ ಬಿಕೆ. ಇವತ್ತಿನ ನಮ್ಮ ವಿಷಯ ತಂದೆ ತಾಯಿಂದರು ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆಯ ಸ್ನೇಹಿತರು. ತಂದೆ ತಾಯಿ ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆಯ ಸ್ನೇಹಿತರು ಹೇಗೆಂದರೆ ನಾವು ಆರೋಗ್ಯ ಇಲ್ಲದಿದ್ದಾಗ ನಾವು ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಹೇಳುವುದರ ಮೂಲಕ ನಾವು ಸ್ನೇಹಿತರು ನಮಗೆ ಏನು ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ. ತಂದೆ ತಾಯಿ ಮೂಲಕ ನಾವು ಹೇಳೋದ್ರಿಂದ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯದ ಬಗ್ಗೆ ತುಂಬಾನೇ ಕಾಳಜಿಯನ್ನು ವಹಿಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಹಾಗೆ ನಮಗೆ ಅವರು ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯ ಸ್ನೇಹಿತರಾಗುತ್ತಾರೆ. ಹೇಗೆಂದರೆ ನಾವು ಅವರ ಹತ್ತಿರ ನಮ್ಮ ವಿಷಯಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ಳಬಹುದು ಅಥವಾ ನಮ್ಮ ದಿನದ ಘಟನೆಗಳನ್ನು ನಾವು ಅವರ ಹತ್ತಿರ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು. ಮತ್ತೆ ನಾವು ನಮ್ಮ ಏನೇ ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದರೂ ನಾವು ಸ್ನೇಹಿತರ ಮೂಲಕ ಹೇಳುವುದರಿಂದ ಅವರು ತಮ್ಮ ಕೈಲಾದಷ್ಟು ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಬಹುದು. ಆದರೆ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಪ್ರಯತ್ನವಾದರೂ ಪಡುತ್ತಾರೆ, ಸ್ನೇಹಿತರು ಹಾಗಲ್ಲ, ಪ್ರಯತ್ನವಾದರೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಇಲ್ಲ. ನಾವು ಒಂದು ಹೇಳಿದಾಗ ಸ್ನೇಹಿತರು ನಮಗೆ ಏನ್ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ನಾವೇನಾದ್ರೂ ಜಗಳ ಆಡಿದ್ರೆ ಸಿಟ್ಟು ತಿಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ತಂದೆ ತಾಯಿ ಹಾಗಲ್ಲ, ಏನೇ ನಾವು ವಾದ ವಿವಾದ ಹಾಕಿದ್ರು ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಅವರು ನಮ್ಮನ್ನು ಹೊಂದಾಣಿಕೆಯಿಂದ ದೂರಿಸುತ್ತಾರೆ. ಹೇಗೆಂದರೆ ನಾವು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ತಪ್ಪು ಮಾಡಿದರೆ ಶಿಕ್ಷಕರು ನಮಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬಹುದು, ಆದರೆ ತಂದೆ ತಾಯಿಂದರು ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಂಡು ನಮ್ಮನ್ನು ಮುಂದೆ ದೂಡುತ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ನಮಗೆ ತಿಳಿದಿರುವ ಹಾಗೆ ಸ್ನೇಹಿತರೊಂದಿಗೆ ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಅನ್ನು ಬಳಸಬಹುದು, ಆದರೆ ತಂದೆ ತಾಯಂದಿರ ಜೊತೆನೂ ಹೌದು. ಹೇಗೆಂದರೆ ನಾವು ಅವರ ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಘಟನೆಗಳನ್ನು ಅಥವಾ ನಮ್ಮ ವಿಷಯಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು. ಹಾಗೆ ಅವರು ತಮ್ಮ ಸ್ನೇಹತ್ವ ಭಾವನೆಯಿಂದ ನಮಗೆ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿರುವ ರೂಢಿಗಳನ್ನು, ಸಂಪ್ರದಾಯಗಳನ್ನು, ಸಂಸ್ಕಾರಗಳನ್ನು ತಿಳಿಸಬಹುದು. ಸ್ನೇಹಿತರು ಸಹಾಯ ಮಾಡಬಹುದು, ಆದರೆ ಪೋಷಕರ ಪ್ರೀತಿ ಬಹುಮಟ್ಟಿದ್ದು. ಹೇಗೆಂದರೆ ಅವರು ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಫ್ಯೂಚರ್ ಬಗ್ಗೆ ಅಥವಾ ಭವಿಷ್ಯದ ಬಗ್ಗೆ ತುಂಬಾ ಕಾಳಜಿ ವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಪಾಲಕರು ಗಂಭೀರವಾಗಿ ಅಥವಾ ಶಿಸ್ತಿನಿಂದ ಇರಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಅವರು ನಮ್ಮ ಸ್ನೇಹತ್ವ ಭಾವನೆಯಿಂದ ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನು ನಡವಳಿಕೆಯಿಂದ ತೋರಬಹುದು. ಪೋಷಕರು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮೊದಲ ಗುರುತು ಬರುವ ಮಾದರಿಯಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಮಕ್ಕಳ ಮೌಲ್ಯಗಳ ನಡತೆ ಮತ್ತು ದೃಷ್ಟಿಕೋನಗಳು ರೂಪುಗೊಳ್ಳುತ್ತವೆ. ಹಾಗೆ ನಮಗೆ ಶಿಸ್ತಿನಿಂದ ಇರಲು ಕೂಡ ಸ್ನೇಹತ್ವ ಭಾವನೆಯಿಂದ ಅವರು ತಿಳಿಸಬಹುದು ಮತ್ತು ನಮಗೆ ಯಾವ ವಿಷಯದಲ್ಲಿ ತಿಳಿದಿಲ್ಲವೋ ಅವುಗಳನ್ನು ನೆರವಾಗಬಹುದು. ಹಾಗೆಯೇ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಆಟವಾಡುವುದರಿಂದ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಅವರ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವುದರಿಂದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದಾದ ಸಂಬಂಧವು ಉಂಟುವಾಗುತ್ತದೆ. ಆರ್ಥಿಕ ಮತ್ತು ಭಾವನಾತ್ಮಕ ಭದ್ರತೆ. ಪೋಷಕರು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ಮತ್ತು ಭಾವನಾತ್ಮಕದಲ್ಲಿ
ಭಾವನಾತ್ಮಕವಾದ ಸ್ಥಿರ ನೆಲೆಯನ್ನು ವಹಿಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಭಾರತದ ಪರಂಪರೆ ಹಾಗೂ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾರೆ. ಹೇಗೆಂದರೆ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿರುವ ರೂಢಿಗಳನ್ನು ಹಾಗೂ ಸಂಪ್ರದಾಯಗಳನ್ನು, ಸಂಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಅವರು ತಿಳಿಸುತ್ತಾರೆ. ಅದು ಕೂಡ ಸ್ನೇಹತ್ವ ಭಾವನೆಯಿಂದ ತಿಳಿಸಬಹುದು. ಗಂಭೀರವಾಗಿ ಇರಬೇಕಂತಿಲ್ಲ, ಆದರೆ ಅವರು ತಮ್ಮ ಸ್ನೇಹತ್ವ ಭಾವನೆಯಿಂದ ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನು ಪಾಠ ಕಲಿಸಬಹುದು. मार्गदर्शन ಮತ್ತು शिस्तु. धन्यवादಗಳು. ओके, व्हेरी गुड. खूप छान. मला यातलं बरंचसं कळलं नाही, पण तुमचा जोश आणि चेहऱ्यावरचे हावभाव बघून तुम्ही खूप छान बोललाय असं लक्षात आलंय. आता आपण शिवडा स्कूल सिंधुदुर्ग हे या विषयाच्या विरुद्ध बाजूने बोलणार आहेत ना का. तर या मुलांना कन्नड येत नाही, त्यामुळं आपल्या ज्या पंत महाराज आदर्श विद्यालयात जे बोलले तर त्याचा जे ते ड्राफ्ट होता तो आपण यांच्यावर आधी शेअर केला होता, कारण त्यांना कन्नड अजिबात येत नाही. तर आता शिवडा स्कूल सिंधुदुर्ग याच्या बाजूने बोलेल. हा, तर तुम्ही तयार आहात का आता? हा, तुम्हाला त्या विषयाच्या विरुद्ध बोलायचंय. हा, तर आता 3 मिनिटं वेळ आहे, 2 मिनिटं नाही तर 3 मिनिटं तुम्हाला बोलायचंय. चला, युअर टाइम स्टार्ट्स नाव. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी मित्रांचं राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत सहर्ष स्वागत. मी तन्मय लक्ष्मण गावडे व माझी सहकारी श्रद्धा शरद जाधव शिवडा माध्यमिक विद्यालय शिवडा मधून विषय मांडत आहोत की आई वडील आपले मित्र नसतात. विरोधी संघाने खूप सुंदर विचार मांडले, मात्र आम्ही या विचारांसाठी सहमत नाही. कारण मी माझ्या आई वडिलांचा खूप आदर करतो, मात्र माता पित्यांचे स्थान वेगळे असते. आपला आई वडिलांवर कितीही विश्वास असला तरी काही गोष्ट आपण आई वडिलांशी नाही बोलू शकत. आई वडिलांविषयी आपल्या मनात असणारा आदर आपल्याला बोलू देणार नाही. त्यासाठी एक तरी जीवाभावाचा मित्र हवा, त्याच्यासोबत आपण काहीही बोलू शकतो. राहिला प्रश्न संवादाचा, तर सध्याच्या स्पर्धेच्या युगात आई वडिलांना आपल्या पाल्याशी बोलायला वेळ कुठे आहे? वस्तुस्थिती ही आहे की दिवसभराच्या धावपळीनंतर वडील मोबाईल घेऊन बसतात, तर आई घरकामात व्यस्त. मग संवाद होणार कसा? तुम्हीच सांगा ना. अशा वेळी एक मित्रच हवा. आई वडिलांकडून भावनिक आधार मिळतो हे खरे असले तरी परवांची सांगलीमधील घटना पाहून मग स्तब्ध झाले. एक मुख्याध्यापकाने नीट परीक्षेत कमी गुण मिळवल्याने आपल्या मुलीला मारहाण केली, यातच त्या मुलीचा जीव गेला. आता सांगा भाऊ, याबद्दल तुम्ही काय सांगा? मित्र चुकतात, मित्र चुका सहन करतो, पण आई वडील चुका सहन करत नाही, रागावतात, शिक्षा करतात, म्हणून ते मित्र नाही. मित्रांमध्ये अनेक निर्णय घेतले जातात, पण आई वडील बहुधा हेच योग्य आहे म्हणून अंतिम निर्णय देतात. आपले अनेक वैयक्तिक भावना, भीती आपण मित्रांशी शेअर करतो, आई वडिलांशी नाही. याचा अर्थ ते मित्र नसतात. मित्र आपल्या मतांचा आदर करतो, पण अनेक वेळा पालकांचे सल्ले जबरदस्ती वाटतात. पालकांच्या अनुभवांचा आदर असला तरी त्यांनी अनेकदा सध्याच्या जगात दृष्टिकोन समजून घेतलेला नसतो, त्यामुळे संवादाचा सूर बदलतो. मित्र आपल्याला स्वातंत्र्य देतो, आई वडील नियम घालतात. किती वाजता घरी यायचं, कुणाशी मैत्री करायची हे सांग. आपण आई वडिलांसोबत मोकळेपणाने बोलत नाही, कारण त्यांच्याविषयी आदर आणि थोडं भय असतं. ते मित्रांसोबत नसतं. मित्र वेळेवर साथ देतो, पण पालक चुका दाखवतात आणि दूर ठेवतो. आई वडिलांना आपले मित्र होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, पण ते आपले पालक असल्याची भावना नेहमी प्रबळ राहते. आई वडील प्रेमातून शिक्षा करतात, पण त्यामुळे आपली मोकळीक कमी होते. मित्र चुकलं तरी ठीक आहे असंच म्हणतो, पण आई वडील ओरडतात. आज आमच्या समोरच्या संघाने जे विषय मांडले ते खूप छान होते. धन्यवाद. हो, ठीक आहे. छान, तुम्ही पण छान बोलला आहात. आता श्रीपंत महाराज आदर्श विद्यामंदिर बाळेकंदरी, तुम्हाला यू हॅव टू स्पीक फॉर 2 मिनिट्स. म्हणजे त्यांचे मुद्दे खोडून, या आधीच्या तुमच्या यांचे मुद्दे तुम्हाला हे करायचे, खोडून काढायचे. हा, आर यू रेडी? 2 मिनिट्स. हा, आर यू रेडी? Yes, sir. हा, सो युअर ಟೈಮ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ಸ್ ನೌ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು.
ಇವರು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಮೊಬೈಲ್ ಅನ್ನು ಹೆಚ್ಚು ಬಳಸುವುದರಿಂದ ಸ್ನೇಹಿತರೊಂದಿಗೆ ನಾವು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಇರಬಹುದು ಆದರೆ ನಾವು ಮೊಬೈಲ್ ಅನ್ನು ತಡೆಗೊಳಿಸಿ ತಂದೆ ತಾಯಂದಿರ ಜೊತೆ ಭಾವನೆಯನ್ನು ಬೆಳೆಸಬಹುದು. ಅವರೊಂದಿಗೆ ಸ್ನೇಹಿತರ ಭಾವನೆಯಿಂದ ನಡೆದುಕೊಳ್ಳಬಹುದು. ನಾವು ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾಗ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ನಮ್ಮನ್ನು ತಿರುತ್ತಾರೆ. ಈ ತಪ್ಪು ಯಾವುದು ಸರಿ ಯಾವುದು ಎಂಬುದನ್ನು ನಮಗೆ ತುಂಬಾನೇ ಸುಲಭವಾಗಿ ತಿಳಿಸಬಹುದು. ಆದರೆ ಸ್ನೇಹಿತರು ಹಾಗಲ್ಲ. ನಮ್ಮನ್ನು ತಪ್ಪು ದಾರಿಗೆ ತರುವವರು ನಮ್ಮ ಹಿಂದೆ ಸ್ನೇಹಿತರು ಇರಬಹುದು. ತಂದೆ ತಾಯಂದಿರು ನಮ್ಮ ಗುರುಗಳನ್ನು ಹೌದು, ಆದರೆ ಗುರುಗಳಿಗಿಂತ ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆಯ ಸ್ನೇಹಿತರು. ಹೇಗೆಂದರೆ ನಮಗೆ ಏನು ತೊಂದರೆ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ನಾವು ಮೊದಲು ಹೋಗಿ ತಂದೆ ತಾಯರ ಹತ್ತಿರನೇ ಹೇಳುತ್ತೇವೆ. ಆದ ಸ್ನೇಹಿತರ ಕಡೆ ಒಂದೊಂದು ಸಾರಿ ಪರಿಹಾರ ಸಿಗದೇ ಇರ್ಬೋದು, ಆದರೆ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ನಮಗೆ ಅದರ ಪರಿಹಾರ ಹುಡುಕಿ ನಮ್ಮ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮತ್ತು ಶಿಸ್ತು ಸ್ನೇಹಿತತ್ವ ಸ್ವಾಭಾವಿಕ ವಿಧಾನಗಳು ಭಿನ್ನವಾಗಿದ್ದು, ಆದರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬೆಳವಣಿಗೆ ಅಗತ್ಯವಾಗಿದೆ. ತಂದೆ ತಾಯಿ ಕಠಿಣವಾಗಿರಬೇಕು ಅಂತಿಲ್ಲ. ಅವರು ಮೃದು ಸ್ವಭಾವದಿಂದ ಕೂಡ ನಮಗೆ ತಮ್ಮ ಪಾಠವನ್ನು ಅಥವಾ ತಮ್ಮ ಮೌಲ್ಯವನ್ನು ಕಲಿಸಬಹುದು. ತಂದೆ ತಾಯಿ ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆಯ ಸ್ನೇಹಿತರು ಹೌದು. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳುವುದಾದರೆ ಅವರು ಒಳ್ಳೆಯ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಏಕೆಂದರೆ ಸ್ನೇಹಿತರ ಜೊತೆ ನಾವು ಹೇಗಿರುತ್ತೇವೆ ಹಾಗೆ ಕೂಡ ತಂದೆ ತಾಯಿಯರ ಹತ್ತಿರ ಕೂಡ ಅದಕ್ಕಿಂತ ಮಿಗಿಲಾಗಿ ನಾವು ಇರಬಹುದು. ಅವರು ಶಿಸ್ತು ಪ್ರಿಯರಾಗಿರಬೇಕು. ಅವರು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಶಿಸ್ತು ಪ್ರಿಯರಾಗಿರಬೇಕು. ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶಿಸ್ತು ಪ್ರಿಯರಾಗಿರಬೇಕು ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಅವರು ಶಿಸ್ತು ಪ್ರಿಯರಾಗಿರಬೇಕು. ಬಹಳವಾದ ಕಠಿಣ ಅಥವಾ ಗಂಭೀರವಾಗಿರುವುದರಿಂದ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಅಥವಾ ಅವರ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಬೀರಬಹುದು ಅಥವಾ ತಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯರನ್ನೇ ದ್ವೇಷಿಸಬಹುದು. ಮೊಬೈಲ್ ಅನ್ನು ಕಡಿಮೆಗೊಳಿಸಿ ತಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯರ ಜೊತೆ ಸ್ನೇಹತ್ವವನ್ನು ಬೆಳೆಸಿದರೆ ಅವರ ಜೊತೆ ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆಯ ಸ್ನೇಹವನ್ನು ಬೆಳೆಸಬಹುದು. ನಿಷ್ಕಪಟ ಮತ್ತು ಪ್ರೀತಿ ಮತ್ತು ಬೆಂಬಲ. ಸ್ನೇಹಿತರು ಸಹಾಯ ಮಾಡಬಹುದು, ಆದರೆ ಪೋಷಕರ ಪ್ರೀತಿ ಬಹುಮುಖ್ಯವಾಗಿದ್ದು ಮಕ್ಕಳ ತಪ್ಪುಗಳೆಂದರೂ ಸಹ ನಂಬಿಕೆಗಳು ಬೆಂಬಲ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಹಾಗೆ धन्यवाद. ओके, थँक्यू. छान झालं. आता शिवडा स्कूल सिंधुदुर्ग, तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ आहे यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी. 1 मिनिट थांबा. आपलं क्लॉक आलंय आता याच्या स्क्रीनवर. चालू करूया. येस, युअर टाइम स्टार्ट्स नाव. चालू करा. विरुद्ध संघाने खूप सुंदर विचार मांडले, मात्र आम्ही या मताशी सहमत नाही. कारण सांगायचं आहे की आई वडिलांच्या अपेक्षांचे मुलांवर एवढे ओझे झालंय की त्याखाली ते दबले गेले आहे. माझा मुलगा डॉक्टरच हवा, इंजिनियरच हवा, हा अट्टहास का? याचे उत्तर देणार का तुम्ही? भावनिक आजार सोडा, मुले मानसिक तणावाखाली जगत आहे. आई वडील आपल्या मुलांना वेळ देत नाही, ही सध्याची खूप मोठी शोकांतिका आहे. आई वडील दिवसभर काम करून दमून जातात. त्यांना मुलांशी खेळायला इच्छा तरी कशी होईल? त्यावेळी आपले मित्र हवे, त्यांच्यासोबत आपण मैदानी खेळ ज्यातून आपला सामाजिक विकास, नेतृत्व गुण वाढीस लागेल व संवाद कौशल्य विकास होईल. आई वडील हे आपले मार्गदर्शक असतात. हे सत्य असले तरी त्यांना त्यासाठी कठोर भूमिका द्यावी लागते. ते मित्र बनून शक्य होणार नाही. जर राजमाता जिजाऊ मित्र म्हणून राहिले असत्या तर शिवराय रयतेचे राजे झाले नसते, एवढे लोकमुख झाले नसते. आई वडिलांचे प्रेमामध्ये कोणतेही स्वार्थ नसतो, हे नक्कीच खरे आहे. पण मी त्या मोह म्हणेल, प्रेम नाही. आई वडिलांच्या अतिप्रेमामुळे, अति लाडामुळे कितीतरी मुले वाया गेलेली उदाहरणे पाहत. त्यामुळे आई वडील मित्र नव्हे तर कठोर मार्गदर्शक असायला हवे असे मला वाटते. शिस्तीच्या बाबतीत आई वडिलांनी कुठलीही तडजोड करू नये. कारण महाभारतात महारथी अर्जुनाला घडविण्याचा गुरु द्रोणाचार्य आपल्याला पुत्र मोहापायी आत्महत्याच्या बाजूने उभे राहावे लागते. आई वडिलांच्या पदराखाली राहणारी मुले पुस्तनी किडे बनतील, पण त्या व्यावहारिक जगात त्यांचा निभाव कसा लागणार? ज्या मुलांचे विश्व आई वडिलांपुरतेच मर्यादित आहे, त्यांना समाजाची जाणीव कशी होणार? याचे उत्तर आहे का तुमच्याकडे? मित्रांमध्ये गेल्याने सामाजिक बांधिलकी वाढते. धन्यवाद. ओके, छान छान मुद्दे मांडले तुम्ही पण. तर दोन्ही टीमनी खूप छान मुद्दे मांडलेत. आता आपल्याला आपल्या जजेसच्या रिझल्टची साठी थोडा वेळ वाट बघायला लागेल की याच्यामध्ये कुणाचा तिसरा नंबर आहे. तो पण आपला स्क्रॅच फेस्टिवलचा आपण एन्जॉय करूया. तर आता मोठ्या गटाची वादविवाद स्पर्धा आपली संपली आहे.